सध्या विदर्भात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। पारा 44 अंशाच्या समोर गेलेला आणि याच तापमानाचा फटका विदर्भाचा काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदऱ्याला देखील बसलेला आहे। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि या वाढत्या तापमानामुळे जर आपण पाहिलं तर पर्यटकांनी चिखलदऱ्याकडे जी आहे ती पाठ फिरवल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या चिखलदरा शहरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हॉटेल्स असतील, रिसॉर्ट असतील, ते सोबतच स्टे होम असतील, जे होमस्टे आहे जे संपूर्ण ओस पडलेले आहेत। उन्हाळ्यात जर आपण पाहिलं तर अनेक पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी चिखलदऱ्याला दरवर्षी येत असतात, परंतु यावर्षी जर आपण पाहिली तर जी गर्दी आहे ती रोडावलेली आहे। ओस सध्या हॉटेल जे आहेत ते चिखलदऱ्यातले या संपूर्ण रगरगत्या उन्हामुळे पडल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर तापमानात ही वाढ चिखलदऱ्यामध्ये झालेली आहे, सोबतच विदर्भात झालेली, त्यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्यांची गर्दी कमी झालेली आहे। याचा परिणाम जर आपण पाहिला तर संपूर्ण चिखलदरा शहरातल्या बाजारपेठेवर झालेला आहे। सध्या संध्याकाळची वेळ आहे, परंतु संध्याकाळच्या वेळी गर्दी आपल्याला या बाजारपेठेमध्ये दिसत नाहीत। अनेक नामांकित हॉटेल या संपूर्ण चिखलदरा शहरामध्ये आहे, परंतु ज्या पद्धतीने तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे पर्यटक जे आहेत ते चिखलदऱ्याकडे येत नाही। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची बोलणं कुठून आले तर परतवाडा। गर्दी कमी झालेली आहे यावर्षी उन्हाळ्यामुळे चिखलदऱ्यातली, काय सांगणार? तापमानात खूप जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे पर्यटक इथे येत नाहीत। आमचं हॉटेल आहे स्वतःचं, आम्ही हॉटेलचे कर्मचारी आहोत, आयुषी रिसॉर्टचं मोठ्याला। तर आमचं हॉटेल पूर्ण हे आहे, खाली आहे, पडलेलं आहे। सध्या पर्यटकाचा लोंढा कमी झालेला आहे, गर्दी कमी झालेली आहे। हा, गर्दी कमी झालेली आहे। हॉटेल व्यावसायिक काय सांगणार दादा? गर्दी चिखलदऱ्यातली कमी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, दरवर्षी उन्हाळ्यात देखील येत असतात, परंतु यावर्षी गर्दी दिसत नाही, काय कारण आहे? याचं कारण एकच आहे मेन, का बाबा इथं जे उष्णतेचं प्रमाण इथे खूप भासत आहे आता, त्या कारणाने टुरिस्ट कमी झाली नाही। जे लोक सांगतात जे उष्णता वाढलेल्या पेपरबाजी होऊन राहिली की बा कोणीतरी सांगतात की इथे तापमान जास्त आहे, त्याच्यावर टुरिस्ट कमी झालेली आहे। ज्येष्ठ लोकही सांगतात, पत्रकार लोकही सांगतात की इथे उन्हाचं प्रमाण वाढलं आहे, रोज ॲडजस्ट होऊ राहिली, त्याच्यावर ते इथचे लोकसंख्या कमी होत आहे। नक्कीच आपण बघू शकतो चिखलदरा जर पाहिलं तर थंड हवेचं ठिकाण म्हणून चिखलदऱ्याची ओळख आहे। दरवर्षी हजारो पर्यटक पावसाळा असेल, हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये देखील भेट या ठिकाणी देत असतात, परंतु यावर्षी ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झालेली याचा फटका विदर्भाचा काश्मीर असलेल्या चिखलदऱ्याला देखील बसलेला आहे। त्यामुळे यावर्षी पर्यटकांनी उन्हाळ्यात पाठ फिरवली, त्यामुळे लाखो रुपयांचे व्यवहार जर आपण पाहिले तर चिखलदऱ्यामधले ठप्प झालेले आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चिखलदरा, अमरावती।